आपण कुठे जन्म घेतला, कोणत्या जाती धर्मात जन्माला आलो, कोणत्या गावी, कोणत्या राज्यात, कोणत्या देशात आपला जन्म झाला, यामध्ये तुम्हा आम्हास काहीही चॉईस नाही. पण जसजसे आपण समजूतदार होत जातो, समजूतदार असा शब्द मुद्दाम वापरतोय, तसतसं जिथं आपण जन्माला आलो त्या घराविषयी, त्या जातीधर्माविषयी, त्या गावाविषयी, नंतर त्या जिल्ह्याविषयी, नंतर त्या राज्याविषयी, मग देशाविषयी आपल्या मनामध्ये अफाट प्रेम नक्की असतं आणि ते असायलाच हवं. पण जसजशी समज वाढते तसतसं, म्हणजे देशाने माझ्यासाठी काय केलं हा प्रश्नच मनात डोकावण्याच्या आधी मी माझ्या घरासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या देशासाठी काय केलं, असा प्रश्न जो व्यक्ती समजूतदारपणे स्वतःला विचारतो तो नक्की त्या गावासाठी, त्या घरासाठी काहीतरी करूनच या जगाचा निरोप घेतो. या गोष्टीवर माझा तरी नितांत विश्वास आहे. आणि असं जर घडलं तरच त्या मानवी जीवनाचं थोडंसं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. म्हणून ज्या ठिकाणी जन्माला आलो त्या मातीशी इमान राखत त्या मातीसाठी आपण काय करू शकतो का? आपण या मातीत जन्माला आलो ही आपली ओळख ज्या मातीने आपल्याला दिली, त्या मातीला आपलं जन्मगाव हे आहे, यांचं जन्मगाव हे आहे, अशा पद्धतीने तुमच्या गेल्यानंतर लोक ओळखतील का? असं झपाटून आपण आपल्या या मातीसाठी काही करू शकतो का? हा विचार करत जो व्यक्ती जगतो तोच व्यक्ती आयुष्यात काहीतरी करू शकतो. आता हे सगळं मी बोलतोय त्याला एक पार्श्वभूमी आहे. स्वर्गीय म्हणताना माझी जीभ अडखळते, कारण मध्ये मी एक व्हिडिओ पण केला आहे निळू फुलेंच्या बाबतीत, ज्यांचा बऱ्यापैकी सहवास लाभला आणि ज्यांच्याकडं पाहून त्यांच्यातला पडद्यावरती भूमिका करणारा कलाकार आणि त्यांच्यात लपलेला एक सच्चा माणूस याला मला जवळून पारखता आलं. याच स्वर्गीय निळू फुलेंची एक छोटीशी गोष्ट आहे. सन्माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि मग दरवर्षी आपल्या राज्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या व्यक्तीला शासकीय महाराष्ट्र भूषण हा एक सर्वोच्च सन्मान दिला जातो, बहाल केला जातो. हा पुरस्कार सन्माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सगळी काढलेली नावं आणि त्यांचा सगळा इतिहास तपासून झाल्यावर जी काही कमिटी असते त्यांनी विलासरावांना सांगितलं की निळू फुले एक मराठी चित्रपटसृष्टीतलं महान नाव, यांना आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊयात. सगळं फिक्स झालं, सगळं अगदी नावावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा, म्हणून विलासरावांनी सन्मानपूर्वक निळू फुलेंना फोन लावला. अर्थात निळू फुलेंनी तो फोन स्वीकारला. सन्माननीय विलासरावांनी अगदी आदराने त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की आम्ही यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हास देतो आहे,
त्याचा तुम्ही मनापासून स्वीकार कराल याच अपेक्षा. निळूभाऊंनी सत्वर उत्तर दिलं. हे पहा मुख्यमंत्री महोदय, माझं नाव महाराष्ट्र भूषणसाठी तुम्ही निवडलंत या गोष्टीचा मला नक्कीच आदर आहे. तुमच्या या विचाराचा मी मनःपूर्वक आदर करतो, त्या गोष्टीचा स्वीकारही करतो. परंतु मी असं कोणतंही महान कार्य केलेलं नाही आहे की ज्या योगे मला असं वाटतं की मी या पुरस्कारासाठी पात्र आहे म्हणून. मी एक व्यावसायिक नट आहे. मी खस्ता खात खात चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झालो आहे. तसं पाहिलं तर मी खूप नाव कमावलं आहे एक नट म्हणून. चांगल्या चांगल्या भूमिकाही केल्या. असा सगळा लेखाजोखा तुम्ही पाहिलाच असेल, त्यावरून तुम्ही मला पुरस्कृत करताय. परंतु मी ज्या ज्या चित्रपटात काम करतो त्या त्या निर्मात्याकडनं माझी भरभक्कम फी घेतो. त्यामुळं मी काही असं कार्य करून कोणावर काही उपकार केले नाही आहेत. फुकट चित्रपटसृष्टीत मी नट म्हणून काम केलंच नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या महाराष्ट्रात माझ्यापेक्षाही अतिशय निस्वार्थतेने सेवा करणारे डॉक्टर बंग दाम्पत्य हे अतिशय महान कार्य करत आहेत. केलं आहे त्यांनी अनेक वर्ष आणि अव्याहतपणे ते इथून पुढं तेच कार्य पण करतायत, करत राहणार आहेत. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग, आपणास माहीतच असेल हे बंग दाम्पत्य. हे लोकांची निस्वार्थ सेवा करतायत. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन ज्या विभागामध्ये कोणत्याही सोयीसुविधा नाहीत त्या ठिकाणी राहून स्वतःच्या जीवनात खूप मोठी तडजोड करून हे दाम्पत्य राबतंय. तर माझ्या नावाच्या ऐवजी या दाम्पत्याला तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलात तर मला धन्यता वाटेल. असं स्वतःला मिळालेला पुरस्कार, महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार, हा अतिशय नम्रतेने नाकारताना दुसऱ्या योग्य व्यक्तीला पुढं करणारं एक मोठं मन या निळूभाऊंच्या छाताडात नक्की होतं. आणि अशा या व्यक्तीला असे हे त्याचे अनंत गुण आहेत. त्यांच्या कहाण्या सांगत बसलो तर आपल्याला कमीत कमी 50 व्हिडिओ बनवावे लागतील. अशा या महान कलाकारास पुन्हा एकदा वंदन. म्हणूनच ते जिथं जन्मले त्या गावाचं नाव निळूभाऊंनी रोशन केलं आहे. त्यांची कर्मभूमी पुणे, महाराष्ट्रातलं हे महत्त्वाचं गाव, निळू फुलेंचं पुणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. इतकी प्रसिद्धी या व्यक्तीने या गावाला पण मिळवून दिली. मित्रांनो, म्हणून आपला जन्म कुठे झाला आहे त्या गावाला आपल्या नावाने ओळखलं जाईल, भले तुम्ही असताना किंवा भले तुम्ही गेल्यावर. असं काहीतरी आपल्या हातनं घडावं याच सदिच्छा आणि शुभेच्छा स्वतःला द्या आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्नशील राहा. मला नक्की माहिती आहे की प्रत्येक व्यक्ती निळू फुले होऊ शकत नाही किंवा कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीसारखं प्रसिद्धी प्रत्येक व्यक्तीला नशिबात असेलच असंही नाही. पण त्यातल्या त्यात तुम्ही अशी काहीतरी चमक दाखवा की जेणेकरून तुमच्या गावाचं सुद्धा नाव कुठल्या तरी ओठावर आलं तर तुमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. याच गोष्टीसाठी लाख लाख शुभेच्छा.